नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृष्णा चौधरी, शेतकरी ॲग्रो सेंटर, लाखनवाडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणामधून आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतोय। बांधवांनो, खरीप हंगामाला सुरुवात झाली, अजूनही पाऊस दाखल झालेला नाही आणि प्रसार माध्यमातून आपण ऐकतोय एल निनो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एल निनो म्हणजे काय, तो कुठे तयार होतो, त्याचा भारतीय हवामानावर आणि भारतीय शेतीवर काय परिणाम होतो याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। मित्रांनो, एल निनो या शब्दाचा अर्थ होतो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि या स्पॅनिश शब्दाचा एल निनो या शब्दाचा अर्थ होतो लहान मुलगा। तर यामध्ये एल निनो ही पॅसिफिक महासागरामध्ये घडणारी एक जागतिक हवामानविषयी घटना आहे। आता आपण प्रशांत महासागर म्हणतोय, तर प्रशांत महासागर हा पृथ्वीच्या एकूण भागापैकी 1/3 भाग या प्रशांत महासागराने व्यापलेला आहे। जगाच्या एकूण जलापैकी अर्धे पाणी 46% पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे। याच्या पूर्वेला अमेरिका खंड आहे आणि पश्चिमेला आशिया खंड आहे। आता हे सगळं असताना यामध्ये महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील समुद्राचे जे पाणी असते ते नेहमीच्या पाण्याचं जे तापमान असते त्या तापमानापेक्षा जास्त गरम होते, ज्याला उष्ण होते। यामुळे काय होतं की या महासागराकडून येणारे जे वारे असतात, यामुळे ते पूर्व पश्चिम दिशेला येणारे जे वारे असतात हे व्यापारी वारे कमकुवत होतात आणि या व्यापारी वारे कमकुवत झाल्यामुळे त्याचा भारतीय मान्सूनवर परिणाम होतो। आता याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो तो आपण जाणून घेऊया। भारतीय मान्सून हा कमकुवत होतो, पावसाचे प्रमाण घटते, यामुळे पाऊस जो पडतोय आपल्या देशामध्ये तो पाऊस कमी प्रमाणामध्ये, अधिक प्रमाणामध्ये, अनियंत्रित असतो। त्याचप्रमाणे दुष्काळाची स्थितीसुद्धा या एल निनोमुळे पाहायला मिळते। त्यानंतर तापमानामध्ये वाढ होते। आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना भारतीय शेतीवर त्याचे परिणाम काय होतात आणि अशा वेळेस आपण शेती कशा प्रकारची केली पाहिजेत याविषयी सुद्धा आपण आता जाणून घेणार आहोत। तर आपण काय केलं पाहिजेत, कमी पाणी आणि कमी कालावधीमध्ये जे पिकं असतात ती पिकं आपण आपल्या शेतामध्ये लागवड केली पाहिजेत। अशा काही पिकांच्या जाती आहेत त्या कमी पाण्यामध्ये आणि कमी कालावधीमध्ये आपण त्याची लागवड केल्यानंतर आपल्याला त्या उत्पन्न देतात। त्याचप्रमाणे मुख्य पिकासोबत आपण आंतरपीक घेतलं पाहिजे, जसे की सोयाबीनमध्ये आपण तूर आंतरपीक म्हणून घेऊ शकतो। कापूस उत्पादक जर शेतकरी असाल तर कापूस उत्पादकामध्ये आपण उडीद, मूग त्यामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये गादी वाफा, त्याचप्रमाणे सरी वरंबा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये पिकांची लागवड करू शकतो। आणि हो, जर आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल आपल्या शेतामध्ये, त्याचप्रमाणे शेततळी जर असतील तर आपण त्याची साफसफाई करून ज्याच्यामुळे वरतून जो पाऊस येणार आहे त्या पाऊस आपल्या शेततळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसा साठवता येईल, कसा स्टोअर करता येईल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। ते जर असली तर आपल्याला ज्यावेळेस पाण्याचा खंड येईल त्यावेळेस आपण ते पाणी आपल्याला पिकाला देऊ शकतो आणि ते पाणी दिल्यामुळे आपल्या पिकाचं भरघोस उत्पन्न आपल्याला मिळू शकते। त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये जे कुठलंही पीक लावणार आहे त्या पिकाचा पीक विमा आपल्याला नक्की काढायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या पिकाचं होणारं जे नुकसान आहे ते टाळता येईल। आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा। धन्यवाद।